या ठिकाणी जे 22 हंडे सोन्याचे सापडले जे म्हटलं जातं ती ही जागा आहे. हा आहे कोठीचा दरवाजा अर्थात तोरण्याचा प्रमुख दरवाजा. आता या तोरण्याचं जुनं नाव तोरणाह, मग तो तोरणा आणि महाराजांनी त्याचं नाव केलं ते आहे प्रचंडगड. तोपर्यंत जागेच्या देवाला तुम्ही हाक नाही मारत तोपर्यंत बरीच कामं तुमची पुढची अडतात. तोरणादुर्गावर प्रचंडगडावर आपल्या जे काम चालू आहे संवर्धनाचं मनाला सुखावणार आहे. उमेश जाधव, विहान उमेश जाधव आणि वंशिका उमेश जाधव. आता ही सदरेची वास्तू आहे आणि ही खास काय माहिती आहे, कारण महाराजांच्या गडकोटांवर ज्या सगळ्या वास्तू तुम्ही पाहिल्या असाल तर त्याचं जे मूळ स्ट्रक्चर आहे, आपण आपल्या कॉन्क्रीटच्या याच्यामध्ये आपण म्हणतो पिलर उभे करायचे आणि मग मध्ये एक भिंत तयार केली जाते. तर आता महाराजांच्या ह्याच्यावर जर तुम्ही पाहाल गडकोटांवर तर तुम्हाला जे प्रमुख भिंती आहेत त्या दगडी बांधलेल्या पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये लाकडाचा खांब उभा केला जातो आणि मग त्यानंतर वरती जो तुमचा आपण काय म्हणतो सज्जा जो बनवला जातो तोही लाकडाचा बनवला जातो. म्हणजे वरच्या मजल्यावरचा जो खालचा तुमचा पोटमाळा तयार केला जातो तो सुद्धा लाकडाचा तयार केला जातो. त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिसतंय. म्हणजे लाकूड अगदी ते बघा तिकडे दगडी बांधकामामध्ये घुसलेलं आहे, तिथे पण तुम्ही पाहाल तर ते तसंच दिसतंय. थोडं आपण जवळ जाऊन पाहूया. या ते बघा तो वरचा जर तुम्ही पाहाल थोडा इथे हा पाहिलात दगडाच्या आत घुसलेला आहे, बरोबर आहे, लाकूड आहे की नाही, राईट. ते बघा तिकडे पण सेम तुम्हाला दिसतंय. आता ही गोष्ट तुम्हाला मी वारंवार सांगितली, खाली दगडी आहे वरती लाकूड आहे. याला काय म्हणतो आपण, याला आपण म्हणतो दगडी तळखडे. या तळखोडाच्या आतमध्ये हा भाग उभा केलेला आहे जो उत्तम पद्धतीनं राहिलेला आहे आणि ह्याच्यावरती वरचा सगळा डोलारा तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे ही सदर त्या निमित्तानं आपल्याला चांगल्या अवस्थेतली की किमान त्या काळातलं बांधकाम, आता अर्थात हे लाकूड वगैरे त्या काळातलं नाही आहे पण त्याची प्रतिकृती किंवा त्याचा उदाहरणाखातर म्हणून आपल्याला ते समजू शकतं. आता आतमध्ये आपल्याला जायला पुढून वाट आहे. या तिथे पण तुम्ही पाहा लाकडाचं दरवाजाचं स्ट्रक्चर आहे. हा वरचा भाग सुद्धा बघा हा लाकडाचा आणि त्याच्यावरती दगड या. आता आतमधून तुम्ही जर पाहाल हे दगडी बांधकाम आहे आणि आतमध्ये हे लाकडाचे ओणकेत. हे जर काढले तर बऱ्याच गडकोटांवर बघा हा मधला भाग निकामी झालेला आहे. आता हे सडल्यानंतर हे निघतात. हे बांधकाम वरचं पडलं की हे सुद्धा सडून बाहेर पडतात. आता सुदैवाने हे सगळं इंटॅक्ट आहे अजून सुद्धा, त्याच्यामुळे हे सगळं पाहायला मिळतं. त्याच्यामुळे ही सदर खऱ्या अर्थानं आर्किटेक्ट किंवा आर्किटेक्चरचा जी अभ्यास करणारी मंडळी आहेत त्यांच्यासाठी ही सदर एक उदाहरण ठरू शकते. वरती पण तुम्ही नीट पहा, हा बघा इथे सुद्धा बघा हा पूर्ण लेअर लाकडाचा आहे, त्याच्यावरती दगड. म्हणजे अजून एक फ्लोअर कदाचित याच्यावरती असण्याची शक्यता आहे किंवा हे आता इथे कौलं अशा पद्धतीने केलेले. म्हणजे मुख्य सदर आपल्याला या ठिकाणी इथे पाहायला मिळते. मला वाटतं मी घोड्याच्या पागेवरून आपल्याला एक विषय आठवला की अरबी घोड्यांची उंची साधारण एक आपण पकडून चालू की 6.5-7 फूट असते. त्याच्यामुळे आपल्या महाराजांच्या गडकोटांवर तुम्ही बघाल तर घोड्याची पागा बऱ्याच ठिकाणी दाखवली जाते, पण त्या घोड्याच्या पागेची दरवाजाची जी उंची असते ती फार कमी असते. मग ती घोड्याची पागा असू शकते की नाही असा एक दुहेरी मतप्रवाह तयार होतो. पण त्याच्याबद्दल मी अलीकडेच एक रील पाहिली, एक अभ्यासक आहेत ते सांगत होते की महाराष्ट्रामध्ये खास करून सह्याद्रीमध्ये धावण्यासाठी एक वेगळा संकर घडवण्यात आला, एक वेगळी ब्रीड तयार करण्यात आली, जी घोडा आणि गाढव यांचं संकर करून ती एक ब्रीड तयार करण्यात आली, ज्या घोड्यांची उंची साधारण माणसाच्या उंचीची होती, म्हणजे एक साधारण 5-5.5 फूट. पण या घोड्यांची खासियत अशी होती की सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमध्ये
हे घोडे फार उत्तम पद्धतीने पळायचे. अरबी घोड्यांचं जर तुम्ही पाहाल तर अरबी घोडे हे खुल्या मैदानामध्ये खुल्या पठारावर फार वेगाने धावू शकतात, मात्र ते सह्याद्रीमध्ये धावू शकत नाहीत. त्याच्यामुळे अनेकदा अरबी घोडे सह्याद्रीमध्ये पळताना कमी पडायचे. तर मग त्याचा उपाय म्हणून महाराजांनी ही ब्रीड तयार केली असं म्हटलं जातं, ज्यात ब्रीडचं नाव आहे भीमथडी. आता या भीमथडीचा उल्लेख कुठे आला असेल, तुम्हाला एक गाणं आठवलं असेल की भीमथडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा. म्हणजे अगदी भीमथडीच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे हे ब्रीड तयार झालं त्या ब्रीडच्या घोड्यांना तुम्ही अगदी यमुनेपर्यंत म्हणजे तुम्ही अगदी दिल्लीच्या तख्तापर्यंत जाऊन त्यांना यमुनेचं पाणी पाजा, म्हणजेच दिल्लीच्या तख्तावर राज्य करा. तर हे भीमथडीचं जे ब्रीड आहे ते आपल्याला महाराष्ट्रात महाराजांच्या काळापासून तयार करून घेतल्याचं पाहायला मिळतं. आता घोड्याची पागा म्हटल्यावर म्हणून आपल्याकडच्या घोड्यांच्या पाग्यांची उंची आपल्याला कमी पाहायला मिळते. आता या सदरेतून या निमित्तानं बाहेर पडूया आणि पुढचा दौरा मला वाटतं आता समोर आपल्याला दिसेल भेल बुरुज आणि हनुमान बुरुज, तर ते पाहूया आणि मग तिकडून पुन्हा खाली उतरूया. लकडखाना आहे, त्यानंतर आणखीन कुठली तरी वास्तू ती आता खाली जाऊन पाहूया. 1-2 टाकीसुद्धा आहेत. चला कुठे हे बघा. आता अनिकेतनी सांगितलं आता हे लाकूड नसताना ते कसं ओपन दिसतं ते पाहूया. हे बघा असा इकडचा लाकूड निघालेला आहे, तो जो लाकडी उंच आहे तो निघालेला आहे. त्याच्यामुळे इवन तुम्ही जर थोडं जवळ जाल तर ते लाकडात इथे पण बघा मेल फिमेल तयार करण्यात आलेलं. म्हणजे इथला लाकूड याच्यावर वरचा हा भाग बसवायचा, थोडं वर गेला तर तुम्हाला दिसेल. हे बघा दिसला हा भाग, म्हणजे इथे खालचा लाकडाच्या वरचा भाग मेलचा असेल आणि ते लाकूड इथे या ठिकाणी बसवलं असेल. इथे पण हा भाग थोडासा ती दगडी घासलेली आहे. हे नंतर केलेलं बांधकाम आहे, क्लिअर कळत आहे, कारण हा भाग या ठिकाणी नंतर पडलेला आहे. आणि ॲक्च्युली लाकूड फार उत्तम अवस्थेत आहे. आता इतक्या वर्षानंतर मला वाटत नाही इतकं लाकूड, कारण मी आताच सिंधुदुर्गावर जाऊन आलो, तिकडचं ते जुनं लाकूड अजूनसुद्धा आहे खरं तर, पण ते खूप सडलेल्या अवस्थेत आहे. ठीक आहे, आता इथून चला सदरेतून बाहेर पडूया. सदरेची जागा आपण पाहिली आणि सदरेकडून सरळ पाहिलं की हा पहिला जो बुरुज दिसतोय त्याला आपण भेल बुरुज म्हणतो. आणि ही नजर थोडीशी तिकडे गेली, तिथे क्रॉस तिकडे आपल्याला ना तिकडे हनुमान बुरुज आहे. आता हा सगळा पट्टा आपल्याला करायचा आहे. मध्ये काही शौशकूप वगैरे लागतात आणि त्याही ठिकाणी काही मला खोल्या वगैरे दिसत आहेत, आता आहेत की नाही माहीत नाही, पण हा पट्टा आपण थोडासा मागे ठेवूया. आपण आता काय करू, पहिलं भेल बुरुज पाहू. भेल बुरुज क्रॉस केला पलीकडच्या बाजूला, तिकडून एक छोटासा रस्ता आहे, तो जातो झुंजार माचीकडे आणि झुंजार बुरुजाकडे. तर तो एक वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे. पण पहिला आपण झुंजार बुरुज आणि ती सगळी बाजू करून घेऊ आणि मग वर आलो की तिकडे खाली उतरूया आणि मग तिथे हनुमान बुरुज आणि लकडखाना वगैरे त्या सगळ्या खाली वास्तू पाहूया. आणि मग आजच्या दिवसाची सांगता, आजच्या या भागाची सांगता आपण करणार आहोत. मेंगाई देवीच्या पुन्हा एकदा मंदिरात येणार आहोत आणि आजची रात्र पण तिकडेच घालवणार आहोत. तिकडे काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत रात्रीच्या, म्हणजे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. एका नाही 2 पुस्तकांमध्ये असं हे आलं आहे की ते काय पिशाच त्याचा वावर आहे आणि तो रात्री कंदील वगैरे घेऊन आपल्याला तो इथे फिरत असतो. आपल्याला अर्थात त्यांचा काय हे आपल्याला अपमान वगैरे नाही करायचा, पण आपण रात्री प्रयत्न करूया, बघूया काय दिसतंय काय नाही. तर तो एक एक्सपिरियन्स घेण्यासाठी आम्ही थांबणार आहोत. आणि आहेत ना, तयार आहेत ना सगळे ब्रह्मपिशाच वगैरे हे आमचे 4 शिलेदार आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत आता आजची रात्र काढायची. चला हा भेल बुरुज आहे. पण इंटरेस्टिंग गोष्ट इकडे एकदा जर माझ्याकडे जायचं असेल तर हे उतरावं लागतं. मागे आता याचा रेफरन्स कसा आहे अशा पुस्तकांचे हाल बघा. ठीक आहे, हे बघा आता आपण असं पकडून चालूया की हे अर्धवर्तुळाकार बुरुज जो दिसतोय त्याला आपण भेल बुरुज म्हणतो. ठीक आहे, आता हा आपल्या डोळ्यासमोर येतो भेल बुरुज. या बुरुजावर जाण्यासाठी तटाच्या दोन्ही बाजूने पायऱ्या असून ईशान्य कोपऱ्यातून पायऱ्यांचा 3रा मार्ग आहे. आता हे एक आणि तिकडे त्या एक पायऱ्या दिसतात बघा, तिकडे
आता ईशान्य बाजू त्या बाजूला कदाचित तिसऱ्या तो बघा तो एक पार्ट आहे बघा ती, पण ती डायरेक्ट लादणीवरून जाते. ठीक आहे, हे 2 झालं. त्याच्यानंतर डाव्या बाजूला तटाच्याकडे जाताना ध्वजस्तंभाजवळच्या तटाला एक लोखंडी शिडी तटाच्या बाहेर सोडलेली दिसते. हा ध्वजस्तंभ आणि इकडे ती लोखंडी शिडी आपल्याला तटाच्या बाहेर सोडलेली दिसते. ठीक आहे, त्याच्या शेजारी असलेला दिंडी दरवाजा बंद केल्याचे आपणास दिसून येईल. आता त्याच्या शेजारी आयदर शिडी खाली उतरून तिथे कुठेतरी असू शकतो खाली, किंवा मग हा बेलबुरुज आहे, आपण खाली तिकडे उतरून पाहूया तर तिकडे कदाचित तो दरवाजा असू शकतो. आणि तुमचं पण तेच म्हणणं आहे बरोबर. पूर्वी या दिंडी दरवाजाने खालच्या बाजूला उतरून झुंजार माचीवर जावे लागत होते. म्हणजे सुरुवातीला हा दिंडी दरवाजा अस्तित्वात होता, पण या दिंडीमुळे अपघात झाल्याचं सांगतात, म्हणून हा मार्ग दगडाने बंद केलेला आहे. आता खाली उतरल्यावर कळेल किंवा तिथे गेल्यावर कळेल. ठीक आहे, आता झुंजार माचीवर जाण्यासाठी हा एकमेव मार्ग तोरणा आणि झुंजार माची बांधल्यापासून वापरत होता. म्हणजे जुना मार्ग हा दिंडीचा मार्ग. ठीक आहे, आता हल्ली ज्यांच्याकडे धाडस आहे अशी मंडळी शिडीच्या साहाय्याने खाली उतरतात. बरीच लोक खाली उतरतात आणि तटाखालील दगडधोंड्याचा आश्रय घेत खोल दरीकडे न पाहता आस्ते कदम भेलबुरुजाखालील भुयार असलेल्या बुरुजाकडे जात आहेत. ठीक आहे, आता झुंजार माचीचा कोपरान कोपरा धाडसी लोकांनाच पाहता येतो. आपण तो पाहायचा आहे सगळ्यांनी. ठीक आहे, आणि ज्यांना शिडी उतरून खाली उतरावयाचे नाही त्यांनी भेलबुरुजावर उभं राहून झुंजार माचीचं निरीक्षण करावं. आणि भेलबुरुज जवळजवळ 5 मीटर उंच असल्याने सर्व परिसर नजरेच्या टप्प्यात. 5 मीटर म्हणजे किती? 1 मीटर म्हणजे 3 फूट साधारण, म्हणजे 15 फुटाचा साधारण बुरुज आपल्याला दिसतोय. आपण काय करू, पहिला आपण दोन्ही करू. बुरुजावर सुद्धा जाऊ, बुरुजावरून सुद्धा झुंजार माची पाहू. तिकडे कुठे दिंडी दरवाजा वगैरे दिसतोय का तो पाहू. तो नसेल तर आपण पुन्हा जाणारच ही लोखंडी शिडी खाली उतरायची आणि झुंजार माचीकडे जायचं. चल आता इथून कुठेतरी दरवाजा वगैरे दिसत नाही आहे कुठला बांधलेला किंवा दगडाने बंद केलेला. याचा अर्थ आपल्याला लोखंडी शिडी खालीच उतरावी लागेल. पण आता आपण या पायऱ्यांचा वापर करूया आणि वर जाऊया. तुम्ही इथून सुद्धा पाहिलं जाऊ शकता. ठीक आहे, चला या. समोर दिसते ही झुंजार माची. समोर तिकडे दिसतोय तो झुंजार बुरुज. झुंजार बुरुजावरून तिकडे उजव्या बाजूकडे बघितलं तो राजगडाचा बालेकिल्ला दिसतोय. आणि संजीवनी माची त्याच्या पलीकडे तिकडे आपलं हे सुवळा माची आणि डुबा वगैरे त्या बाजूला, आणि पद्मावती माची या ठिकाणी थोडीशी असण्याची शक्यता आहे. ठीक आहे, आता आपण बेलबुरुजावरून हे सगळं निरीक्षण केलं. ज्यांना खाली उतरायचं नाही त्यांच्यासाठी. ठीक आहे, आता आपण लोखंडी शिडीने खाली उतरूया आणि झुंजार माची आणि झुंजार बुरुज एक्सप्लोअर करूया. ठीक आहे, चला. बेलबुरुज पाहून झालेलं. आता लोखंडी शिडीने खाली उतरायचं आहे. माझ्या पुढे विराज आहेत आणि लास्ट मॅन आम्ही मनीषला ठेवलंय. इकडे काही घाई गडबड नाही. आणि इथे मित्र आणि वगैरे आलात ग्रुपने तर काही मस्करी नाही, थोडी पण मस्करी नाही. तर काय झालंय की बऱ्याचदा इथे आता ही गर्दी होते अशा पद्धतीची. ठीक आहे, त्याच्यामुळे अर्धे 5दा खाली उतरा 5दा वर या अशा पद्धतीने जायचं नियमात. घट्ट पकडा आणि शिडी वगैरे स्ट्रॉंग आहे त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. हो, हे 2च आमचे आता 2 आहेत. थोडं थांबा, ते वर मी खाली उतरणार असं आपला. चला आपण खाली जाऊया. खाली आणू पण तिकडे. रोप आहे, रोपला पकडून आता आपल्याला जायचं. आणि नाही फार उगाच गडबड करायची, लाजायचं नाही, गपचूप खाली बसा आणि एक एक पाय टाकत
हे बघा. ठीक आहे. आणि समजा नीट बसून जरी गेलात ना तुम्ही तरी तुम्हाला ते बाईक सोबत असे काही पाय पोचतात तुमचे. बघा रोपला पकडायची गरज नाही. आता मी कॅमेरा यांच्याकडे देतो, आपल्या अनुभव यांच्याकडे देतो. आणि का देतो स्टिक दे. हां ठीक आहे. स्टिक आहे आता इथवर आल्या तिथे अगेन सेम पकड. काय नाही सोपं आहे. नाही सरच उतरा. काही नाही इथे ना ऍक्च्युली झालंय काय, इकडे बघा अनु त्या कापडाच्या तारा लागत आहेत. फार ह्याच्यावर अवलंबून राहू नका. इथे मात्र पुन्हा बसा खाली. हा बघा इथे पाय आहे, इथे ठेवायला. ठीक आहे. आलो चला. हे बघा हे लागतंय सगळं. निघा देत ना आरामात. एकमेकांना साथ द्या आणि प्रयत्न करा की माणूस इंटॅक्ट राहील. पण कसं होतं अनेकदा समजा चुकून फॉल वगैरे झाला तर खालच्या माणसाने स्वतःची जागा इतकी सेफ करा. हे पकडा जरा निघत. समजा मी आता थांबलो इथे तर माझा एक पाय हा बघा खाली. अशा पद्धतीने किमान पाहिजे. तू तर म्हणेस की किमान समजा हा लोड आला जरी अशा पद्धतीने तरी जास्त त्याचा फॉल होणार नाही. अच्छा ठेव. पण मी एक सांगायचं विसरलो की माणूस वरती मनीषसारखा असेल तर मात्र गोंधळ आहे. पण ठीक आहे. मनीष इथे नाही, इथे नाही, इथे नाही आहे. थांब. आबा 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 इकडे 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 इथेच इकडे. आबा आबा बाय. हां बस आलं. चला आता आपण झुंजार माचीकडे जायला सज्ज आहोत. ठीक आहे. बाकी रूट आहे चांगला. रेलिंग्ज आहेत, सेफ आहे. आता ही सगळी धाडसी मंडळी चालली आहेत झुंजार माची झुंजार बुरुज पाहेत. आता त्या ठिकाणी काही रांजण वगैरे किंवा काही तळघरं वगैरे आहेत असं म्हणतात. आता आपण प्रत्यक्ष जाऊन पाहूया. हा बघ इथे पाय टाकला कारण मला ही सेफ मुवमेंट आहे. समोर मला पकडायला हातच. पुन्हा हा हात इथे ठेवला आलंच. त्यामुळे दोन्ही हातांचा वापर. बघा मनीष खाली बसून मनीषने वेगळ्या पद्धतीने मनीषने तिकडे पाय टाकला. मी उजवा पाय टाकला होता, त्याने डावा पाय टाकून तो इकडे आला. आपल्याला आपण सेफ कसं राहू आणि अंगाचा तोल तोंडाचा तोल फार पुढे नाही गेला पाहिजे. जोवर सेफ आहे तोपर्यंत तोंडाचा किंवा तुमचा शरीराचा जो तोल आहे हा असा मागच्या बाजूला पाहिजे. आता इथे बघा थांब. हे घ्या तार थोडंसं का. आता एक तार आहे बेटर. सर आपण असं पकडून चालू नाही. हे तुम्हाला सांगतो नाही चालू आहे. हे बघ असं आलो. बसा खाली. काही अडचण नाही. लाजायचं नाही. म्हणजे आता समजा आम्ही असतो तर आम्ही रोप खेचून डायरेक्ट हे असे असे उलटे उतरलो असतो पकडून. बरोबर आहे. पण तुम्हाला हा प्रकार करायचा नाही आहे. आपल्याला सेफ्टी महत्त्वाचे. मनीष सेफ्टीच्या हिशोबाने उतर खाली बसून नीट उतरलात. बसा काही अडचण नाही. कपडे खराब झाले. जीव महत्त्वाचा आहे. आलात ठीक आहे. चला मस्त. हां आता इथे मस्त आपल्याला खालच्या बाजूने बघायचं की दिंडी दरवाजा कुठे दिसतोय का. ज्या अर्थी तो दगडाने बांधून बंद केला त्या अर्थी तो इथेच कुठेतरी असला पाहिजे. पाहावं गेल. चला सगळं बुजलेलं सगळं बुजलेलं तिकडे बघायला ना खाली आहे का. तर दिंडी दरवाजा नेमका कुठल्या बाजूला होता सांगता येत नाही. कारण तसं बांधकाम तर तसं कुठे दिसत नाही त्या पद्धतीचा. कारण समजा दरवाजा तर किमान असता कमान असते आणि मग ते दगड बंद केलेले असते. ठीक आहे. तुर्तास आपण आपल्याला अजून तिथवर पोचायचं आहे झुंजार बुरुजापर्यंत. चला
हा सगळा भाग ढासळलेला दिसतो. इथे काही असू शकतं का जुन्या काळात सांगता येत नाही. हे बघा आता तिकडून सुद्धा एक वाट आता ओपन झालेली आहे. आपण याही वाटेने जाऊ. मी काय करतो, मी पहिला उतरतोय, मी खाली जातो, पुन्हा कॅमेरावर देतो, तुम्ही वरून या. म्हणजे मी तू आणि अनिकेत आणि आम्ही इथून जातो. मनीष आणि हो का, हा प्रॉपर दरवाजा आहे. पण ही वाट बघा केवढी आता एकतर या पायऱ्या पूर्ण खालपर्यंत असतील, काही हा जो भाग आहे हा इतका आता लहान आहे की तो तुम्हाला झोपतच जायचं आहे. आता आमचा प्रयोग तुम्हाला बघा. सरफडर प्रयत्न केला कपडे खराब नाही होण्याचा, पण हे बघा ठीक आहे एवढासा लागलाय. त्यामुळे आता आपण अनिकेताने बघूया. अनिकेत, कपड्याला माती नाही लागली पाहिजे. हा हातात आहे, ताकद आहे. कुठे कुठे लागले दाखवा. मी बघा मोठ्याना लागलीच आणि माझी इथे लागली सरपटी. आता हे बघा इथे वरती इथे सरपणच यावं लागतं. विराज इकडे बसलेत आणि मनीष इकडे. मनीष उतर आता इथूनच एकच या ट्राय करत या. विराज या इथून ट्राय करायचा का, या तू ये इथून. मनीष तुला पण तिथून ट्राय करायचं हे. ठीक आहे चला. इथून हा बघितला ना, हा रूट इथून तुम्ही उतरू शकता. ठीक आहे छोटे. मनीष उभा राहा इथे जरा, दाखव कुठे कुठे लागलं. ओ रे बापरे, मनीषला नाही लागला, म्हणजे मातीने लावून घेतले, थोडीशीच लागली. आता कोण येते दुसऱ्यांनी दाखवला एक नंबर आला चांगला शॉट आलाय. काय कुठे आहे तुम्ही, नाव काय तुमचं? चेतन. चेतन या असं होऊ दे खराब. या आता काय नाही ते काका. आता हा आता चालत. कुठून आलो तुम्ही? पुणे सगळी नंबर. बापरे एक ग्रुप आलेला आहे. अरे नाही आपला हा माणूस आपला आणि हे विराज पण आले. चला सगळी मंडळी आलो तुम्ही. हो चला सगळी मंडळी आली आपली. अजून एक आहे. आता पुढे होतोया. हे मनीषचा बिचारा एकटा घेऊन फिरतोय. मनीष एकटा असा निघाल. बाकीची मंडळी सगळी आहेत सोबत. आणि आता चल येतो पुन्हा. नाही 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 एक काम करा ना, ती प्रेस करा पूर्ण आणि तात्पुरती खिशात ठेवा. पुढे बघा झालं. दादानी एक चांगला आपल्याला परिपाठ घालून दिलेला आहे. त्यांनी आता ती हे केली आहे, चुरगळली आणि ती खिशात ठेवतात आणि आता ते कचऱ्याच्या पेटीत टाकणार आहेत. सो सगळ्यांनी वरत पाहायचे. हा नियम लक्षात ठेवायचा. आता मी कॅमेरा सुपूर्द करतोय अनुभयाना. सावकाश 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 सावकाश. इथे इथे अरे 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 सावकाश सावकाश. काही हरकत नाही. जीव सांभाळा. ते इथे थोडा रिस्की आयटम आहे. हा एकच रोप आहे, त्याच्यामुळे एकानेच उतरणं बेस्ट दाखवेल. ठीक आहे. आणि हळूहळू सोडत आली पाय आणि अंग टाकू नका पूर्ण. ठीक आहे. त्याच्यामुळे एका वेळी जाताना एकाने जावा. अंग टाकू नका. हे सोडत तू मला नाही राहू दे उतरू दे सेफली उतरते.
इथे कुठे पाय ठेवायला स्कोप नाही आहे. ठीक आहे, नीट या, नाही तर डायरेक्ट फॉल आहे. मला जास्त आश्चर्य या मुलींचं वाटते.